नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रूरल मार्केटिंग अँड स्टॉक एक्सचेंज VC या विषयातील जे दुसरं प्रकरण आहे आपलं कृषी विपणन, या प्रकरणातील व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये घाऊक बाजारपेठेचे प्रकार पाहिले. या पद्धतीमध्ये कृषी मालाचे जे घाऊक बाजार आहेत त्यातला पहिला प्रकार पाहिला प्राथमिक घाऊक बाजार, दुसरा पाहिला दुय्यम घाऊक बाजार आणि तिसरा अंतिम म्हणजे सीमांत बाजार. या बाजारात होणाऱ्या शेतमालाची विक्री ही अंतिम उपभोक्त्यांना किंवा शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना किंवा निर्यातदारांना केली जाते. ही विक्री अंतिम असल्यामुळे या बाजारपेठेला अंतिम बाजार किंवा सीमांत बाजार असं म्हणतात. हा बाजार प्रसिद्ध व्यापारी केंद्रे, बंदराच्या ठिकाणी किंवा देशाच्या सरहद्दीजवळ असतो. सीमांत बाजार भौगोलिक दृष्टीने अशा ठिकाणी वसलेला असतो की जेथून निर्यात करणे व प्रक्रिया करणे अशा उद्योगांनाच कृषी मालाची विक्री केली जाते. कारण या ठिकाणी साठवणुकीची अत्याधुनिक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. तसेच इथून विदेशात माल पाठवणे शक्य होते. सीमांत बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार मुख्य व्यापाऱ्यामध्येच होतात, ते शेतकरी किंवा व्यापारी यांच्यामध्ये होत नाही. म्हणजे हे झाले घाऊक बाजाराचे आपण पाहिलेले प्रकार. मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कृषी विपणनाच्या पद्धती किंवा शेतमालाच्या विपणनाच्या पद्धती, ज्यालाच आपण सिस्टीम ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग असं आपण म्हणतो. सिस्टीम ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये आपला शेतमाल विकून रोख रक्कम किंवा रोख पैसे मिळावेत या हेतूने शेतकरी मुख्यतः शेतामध्ये पिकांचं उत्पादन घेत असतो. या दृष्टीने शेतमाल विक्री करण्याच्या अनेक पद्धती आहेत. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेच्या ज्या विविध पद्धती आहेत त्यामध्ये आपण काही पद्धती पाहिल्या आणि काही पद्धती म्हणजे प्रत्येक वेळेला ग्रामीण भागामध्येच शेतकरी स्वतःच्या गावामध्ये वस्तूंची विक्री करतो. बऱ्याच वेळेला तो सण उत्सवाच्या यात्रेच्या निमित्ताने जिथं एकत्रीकरण होतं लोकांचं किंवा व्यापाऱ्यांचं, त्या ठिकाणी वस्तूंची विक्री करतो. किंवा बऱ्याच वेळेला पूर्वीच्या काळामध्ये तर आपण पाहिलं की शेतकरी वस्तू विनिमयाच्या माध्यमातूनच शेतमालाची विक्री करत असल्याचं आपल्याला दिसत होतं. पण आताच्या काळाच्या मध्ये थोडंसं हा फरक झालेला आहे की आज शेतकरी फक्त वस्तू रकमेच्या स्वरूपातच, रोख रकमेच्या स्वरूपातच विक्री करत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे शेती नफ्याच्या उद्देशाने करण्यात येऊ लागली. पूर्वी स्वतःची गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून शेती केली जात होती. आता मात्र शेतकरी शेतामध्ये माल किंवा पिकांची लागवड करतो, तो 2 रुपये मिळावेत, पैसा मिळावा या हेतूने तो करत असतो. हे आपण बाब समजून घेणं गरजेचं आहे. मग शेतमालाची विक्री करण्याच्या आणि किमती ठरविण्याच्या जे काही विविध पद्धती आहेत त्या आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. कारण शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकांची लागवड केली, उत्पादन घेतल्यानंतर त्याच्या पिकाची किंवा त्याच्या मालाची विक्री कशा पद्धतीनं होते, त्याची किंमत कशी ठरते याविषयीचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की पहिली पद्धत आहे लिलाव पद्धती. मग लिलाव पद्धतीमध्ये नेमकं काय होतं की शेतकरी स्वतःचा माल बाजारामध्ये घेऊन येतो. ज्या ठिकाणी वस्तूंची विक्री होणार आहे त्या ठिकाणी तो ठेवला जातो. व्यापारी लोक येतात, त्या मालाची पाहणी करतात आणि त्यानंतर बोली बोलायला सुरुवात होते. कमीत कमी किती रुपयाला हा माल किंवा कृषी माल आहे याची अगोदरच आडत्या स्वतःच्या मोठ्या आवाजात तो सांगतो की या रुपयापासून या मालाची बोली सुरू झालेली आहे.
मग प्रत्येक व्यापारी आपापल्या पद्धतीनं ती बोली वाढवतो आणि शेवटी अशी एक वेळ येते की त्या ठिकाणी पुन्हा बोली कुणी वाढवत नाही आणि मग त्या ठिकाणी ती बोली थांबते. मग आडत्या या ठिकाणी समजा त्या मालाची किंमत 3 वेळेला जाहीर करतो आणि 3 वेळेला जाहीर करूनही जर कुणीच त्या मालाची किंमत वाढवली नाही तर जी रक्कम अंतिम किंवा शेवटच्या व्यापाऱ्यांनी खरेदी करायचा निर्णय घेतलेला आहे तेवढ्याला ती वस्तू तो खरेदी करतो आणि ती रक्कम शेतकऱ्यांना देतो. या पद्धतीमध्ये व्यापाऱ्यांना आपल्याकडे शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेला माल खरेदी करण्यासाठी आमंत्रित करतो. त्यानंतर शेतमालाचा लिलाव बोली पुकारतो व जो व्यापारी जास्त किंमत देण्यास तयार असतो त्या व्यापाऱ्याला हा माल विकला जातो. या शेतमालाची विक्री करण्याची पद्धत ही खुली असती किंवा किंमत ठरवण्याची पद्धतीसुद्धा समोरासमोरच असते. त्यामुळे याच्यामध्ये पारदर्शकता असते. तरी देखील बऱ्याच वेळेला पारदर्शकता असली तरी याच्यामधला धोका असा आहे मित्रांनो की काही वेळेला व्यापारी संगनमत करून वस्तूचे भाव मालाचे भाव पाडतात आणि जास्त बोली बोलत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याचं या ठिकाणी सुद्धा नुकसान होत असल्याचं आपल्याला दिसतं. दुसरा प्रकार आहे वाटाघाटी पद्धती. या ठिकाणी शेतकरी मालाची विक्री करण्यासाठी व्यापाऱ्याकडे माल घेऊन येतो. ठराविक त्या ठिकाणी तो माल ठेवला जातो. खरेदी करणारे व्यापारी त्या ठिकाणी येतात, मालाची पाहणी करतात आणि शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये चर्चा होऊन वाटाघाटी होऊन मालाचा भाव निश्चित होतो आणि माल खरेदी केला जातो. या पद्धतीमध्ये व्यापाऱ्याने किंवा खरेदीदाराने दोघेही समोरासमोर असतात. आपल्या मालाची किंमत काय आहे तो व्यापारी सांगतो आणि त्यानुसार आपल्या मालाची किंमत काय आहे हा शेतकरी सांगतो. व्यापाऱ्याला जेवढ्या किमतीमध्ये तो माल परवडेल तेवढी किंमत व्यापारी सांगतो आणि दोघांमध्ये चर्चा होऊन वाटाघाटी होऊन एकदाची किंमत निश्चित होते आणि त्यानंतर तो व्यापारी तो माल खरेदी करतो. या व्यापारी पद्धतीमध्ये दलाल असण्याची शक्यता असते. दलाल काही वेळेला शेतकऱ्यांच्या बाजूने काही वेळेला व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलल्यासारखं दाखवतात, परंतु ते प्रत्यक्षामध्ये व्यापाऱ्यांच्याच हित साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं अशा या वाटाघाटीच्या पद्धतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. हे आपण बाब समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरची तिसरी पद्धत आहे ढीग पद्धती. ही शेतमाल विक्री करण्याची सर्वसामान्य पद्धत आहे. या पद्धतीनुसार शेतमालाचे त्याच्या दर्जानुसार वर्गीकरण करून विशिष्ट आकाराची ढीग तयार केली जातात आणि प्रत्येक ढीग विशिष्ट किमतीला विकला जातो किंवा सर्व ढीग विशिष्ट किमतीला विकले जातात. या पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त शेतमालाची विक्री या पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला करता येणं शक्य होतं. याला आपण ढीग पद्धती असं आपण म्हणतो. त्याच्यानंतरचा चौथा प्रकार आहे मित्रांनो मोघम पद्धत. या पद्धतीनुसार शेतकरी आणि व्यापारी यांच्यात शेतमाल विक्रीचा तोंडी करार होतो, परंतु शेतमाल विक्रीची किंमत मात्र ठरविली जात नाही. जेव्हा व्यापारी शेतमाल उचलतो तेव्हा ती प्रचलित किंमत असेल ती शेतकऱ्याला दिली जाते. जेव्हा शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतो किंवा बाजारापासून बऱ्याच अंतरावर असतो तेव्हा या पद्धतीचा स्वीकार केला जातो. कारण शेतकऱ्यांना वाहतुकीच्या सुविधा नसतात, त्याच्याकडं वाहनाची सुविधा नसते, तो बाजारपेठेपासून खूप अंतरावर लांब अंतरावर राहत असेल तर अशा वेळेला तो स्वतःचा माल घेऊन बाजारपेठेमध्ये येऊ शकत नाही किंवा बऱ्याच वेळेला तो सीझन चालू असतानाच किंवा मध्येच केव्हा तरी एखाद्या वेळेला व्यापाऱ्याकडून किंवा सावकाराकडून तो कर्जावर रक्कम घेतो आणि त्याला ती रक्कम पीक आल्यामुळे ताबडतोब देणं गरजेचं असतं, अन्यथा त्याच्यावर व्याज वाढत जातं
अशा वेळेला अशा स्थितीमध्ये मात्र मग व्यापारी शेतकऱ्याकडून मोघम पद्धतीनं मालाची खरेदी करत असल्याचं आपल्याला दिसतं. या पद्धतीत देखील शेतकऱ्यांना कमी किंमत मिळण्याची शक्यता असते. त्याचं कारण असं आहे की व्यापाऱ्यांनी जर शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं असेल तर त्या व्यापारी एक डॉमिनेट करतो शेतकऱ्यांना आणि पाहिजे त्या किमतीला तो वस्तू खरेदी करण्याचा किंवा माल खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये सुद्धा मग शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. किंवा एखाद्या सावकाराने कर्ज दिलेलं असेल तर हा सावकार त्याच्या शेतामध्येच माल तयार झाला की हजर होतो आणि त्या ठिकाणी तो माल भरून घेऊन जाऊन ठराविक पद्धतीची रक्कम शेतकऱ्याला देतो आणि अशा पद्धतीचा भाव बाजारपेठेमध्ये आहे हे त्या शेतकऱ्याला सांगून टाकतो. त्याच्यानंतरची पद्धती आहे नमुना पद्धती. नमुना पद्धतीनुसार कापूस, मिरची, तंबाखू, अन्नधान्य इत्यादीची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. या पद्धतीत सर्वच्या सर्व शेतमाल खरेदीदाराला न दाखविता सॅम्पल म्हणून, नमुना म्हणून काही माल शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना दाखवला जातो. व्यापारी हा माल पाहतात आणि त्यानंतर खरेदीदार आणि व्यापारी हे दोघंजण मिळून म्हणजे शेतकऱ्याकडचा माल खरेदी करतात. या नमुन्याच्या आधारे शेतमालाची किंमत ठरवली जाते. यामध्ये नमुन्यानुसार बाकीचा शेतमाल असावा अशी अपेक्षा केली जाते आणि बऱ्याचदा शेतकरी नमुना चांगला देतात परंतु बाकीचा माल मात्र थोडंसं मिक्स किंवा खराब स्वरूपामध्ये देत असतात आणि मग या नमुन्याप्रमाणे माल नसतो बऱ्याच वेळेला. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये वादविवाद होण्याची शक्यता असते. त्याचा फायदा व्यापारीच घेतो कारण शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान करतो. तो कमी प्रमाणामध्ये भाव देऊन शेतकऱ्यांना समजावून शेतकऱ्यांना सांगतो की तुमच्या मालाची क्वालिटी किंवा दर्जा जी मी किंमत ठरवली त्या स्वरूपाचा नाही आहे आणि त्यामुळं तुम्हाला एवढीच किंमत घ्यावी लागेल. म्हणजे या पद्धतीतही शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. ही बाब आपण समजून घेणं मित्रांनो गरजेचं आहे. त्यानंतरची आहे हप्ता पद्धती. या पद्धतीमध्ये जेव्हा शेतकरी आणि आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणतात तेव्हा शेतकऱ्याचा शेतमाल विकून देण्याचा दलाल किंवा आडत्या म्हणजे काम करत असतात. मग शेतमालाची खरेदी करणारा व्यापारी एका कापडाखाली आपले हात झाकून ठेवतो आणि एकमेकांची बोटे चेपून शेतमालाची किंमत ठरवितात. जो व्यापारी जास्त किंमत देण्यास तयार असेल त्याचे नाव दलाल जाहीर करतात. परंतु आपल्या शेतमालाची किंमत कशी ठरते, किंमत ठरविण्याचे निकष कोणते आहेत याबद्दल शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची समज नसते, माहिती नसते आणि त्यामुळे अशा पद्धतीने शेतमालाची विक्री करत असताना आडत्या आणि दलाल या दोघांमध्ये संगनमत होऊन शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. ही सुद्धा बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरची पद्धती आहे 7वी पद्धती बंद निविदा पद्धती. ही पद्धत नियंत्रित बाजारपेठेमध्ये आढळून येते. शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये आणतो तेव्हा प्रत्येकाच्या शेतमालाला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. ज्या क्रमांकानुसार शेतमाल विक्रीसाठी ठेवला जातो आणि शेतमाल खरेदी करणारा कृषी उत्पादक बाजार समितीकडून विशिष्ट फॉर्म घेतो आणि या फॉर्मवर खरेदीदार आपली स्वतःची किंमत लिहून ती बंद लिफाफ्यामध्ये ठेवतो आणि ती कृषी उत्पन्न बाजार समितीला देतो. मग ज्याची किंमत जास्त असेल त्या व्यापाऱ्याला तो माल विक्री केला जातो आणि मग ही बंद पाकिटं एका विशिष्ट दिवशी उघडली जातात आणि मग बाजार समितीकडे ती बाजार समिती उघडल्यानंतर ज्यांचा जास्त किंमत आहे, ज्या व्यापाऱ्यांनी जास्त किंमत लावलेली आहे अशा व्यापाऱ्याला तो माल विकला जातो. त्यामुळं याच्यामध्ये थोडंसं शेतकऱ्यांचं फायदा होण्याची शक्यता असते. चांगल्या मालाची क्वालिटी असेल तर शेतकऱ्याला निश्चितपणे त्याचा फायदा होतो. ही बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांची कमीत कमी फसवणूक होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत असल्याचं आपल्याला दिसून येतं.